लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. जागतिक वारसा दिनाच्या निमित्ताने नाशिकमधील ऐतिहासिक बारव संवर्धनासाठी आर्किटेक्ट उल्का पवार वाजे यांनी विशेष पुढाकार घेतलाय. धुळे येथील बारवांचे दस्तऐवजीकरण करताना त्यांनी नाशिक परिसरातील जलवारशाचे महत्त्व अधोरेखित केले. नमस्कार, मी आर्किटेक्ट उल्का पवार वाजे, अर्बनम डिझाईन स्टुडिओ LLP ह्या नाशिकमधील आर्किटेक्चरल फर्मची प्रिन्सिपल आर्किटेक्ट आहे. सो आम्ही जेव्हा आर्किटेक्चरल प्रॅक्टिस करतो ती करत असताना एका आर्किटेक्टची जबाबदारी आहे की त्याने समाजासाठीही काही गोष्टी कराव्या ज्याच्यातून समाजाला आर्किटेक्चरल हेरिटेज जो आहे त्याचीसुद्धा जाणीव होईल. सो भारताचं जे आर्किटेक्चर आहे, हेरिटेज आहे, याची जगात प्रचिती आहे. पण आज तो हेरिटेज कुठल्या दिशेत आहे, कुठल्या दशेत आहे आणि त्याचं पुढे काय व्हावं याचीसुद्धा रिस्पॉन्सिबिलिटी ही आपल्यावरती आहे. ह्याच एका हेतूने आम्ही अहिल्यापूर धुळे येथील एक बाराव डॉक्युमेंट केली. 2023मध्ये आम्ही या साईटवरती जाऊन ॲक्च्युली डॉक्युमेंटेशन केलं, त्याचे मेजरमेंट ड्रॉइंग्स केले, त्याचा सराउंडिंग स्टडी केला. हे अहिल्यापूर गाव आहे, त्याच्यामध्ये आम्ही जाऊन गावातल्या लोकांशी मुलाखती घेऊन त्यांच्याशी बोलून तिथली माहिती काढली, तिचं लोकेशन शोधलं आणि ती आज कुठल्या स्थितीत आहे, तिला पुढे काय काम केलं गेलं पाहिजे याचे आम्ही ॲक्च्युअल ड्रॉइंग्स करून त्याचा एक रिपोर्ट बनवला. या रिपोर्टमध्ये तुम्ही बघू शकता की ह्या बारावच्या ड्रॉइंगचा वापर करून आम्ही ॲक्च्युअल 3D सुद्धा बनवलेला आहे ज्याच्यामध्ये तिची पूर्ण रचना समजते. तर ही जी बाराव आहे तिच्याकडे खास लक्ष का, ती किती युनिक का आहे, तर आपण थोडंसं इतिहासाकडे गेलं तर आपल्याला कळेल की इतिहासात पाण्याचं किती महत्त्व भारताने राखलं आहे. सो आपण म्हणतो जल हे जे तत्त्व आहे त्याचं महत्त्व हे जीवन देण्यापासून ते माणसाला आज जगवण्यापर्यंत प्रत्येक बांधकाम म्हणा, शेती म्हणा, प्रत्येक उद्योगामध्ये त्याचं महत्त्व आहे. सो हे महत्त्व जपून ठेवण्यासाठी आपल्या पूर्वीतले जे नेते होऊन गेले, जे महान कार्यकर्ते होऊन गेले इतिहासातले, त्या सगळ्यांनीच याचं महत्त्व आपल्या सगळ्यांना कायम पटवलं आहे. त्यापैकीच एक महान व्यक्ती म्हणजे अहिल्यादेवी होळकर. त्यांचं कार्य जगाला माहितीच आहे, पण त्याचंच हे एक उदाहरण आहे. सो धुळे जिल्ह्यातील ही जी अहिल्यापूर हे जे गाव आहे त्या गावामध्ये तापी नदीच्या मुख्य खोऱ्यापासून हार्डली 5 किलोमीटर अंतरावरती ही बाराव असल्याचं आम्हाला कळलं. रोहन काळे यांची महाराष्ट्र बाराव मोहीम जी आहे तिच्यासाठी आम्ही कॉलेजसाठी काम करत होतो. ते करत असताना ह्याचा मला माहिती कळली. सो आम्ही ठरवलं की आपल्या संस्थेने ह्याचं डॉक्युमेंटेशन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि जगापर्यंत हे पोहोचवणं, ही किती युनिक काइंड ऑफ हेरिटेज आहे हे लोकांपर्यंत पोहोचवणं हे आम्हाला आमचं कर्तव्य वाटलं. त्यासाठी आम्ही ह्याच्याकडे वळलो. तर अहिल्यापूरची बाराव अतिशय युनिक आहे. तिची जी कन्स्ट्रक्शन पद्धती आहे, जिचे जे प्लॅनिंग आहे ते बघितलं तर आपल्याला ती झेड शेपमध्ये दिसते. आमच्या दाखवलेल्या ड्रॉइंग्समध्ये तुम्हाला डिटेलमध्ये बघता येईल. तिचे प्लॅनिंग झेड शेप का आहे, तर प्रत्येक ठिकाणची बाराव ही तिच्या खोलीनुसार तिचं प्लॅनिंग होतं. तर ह्या बारावीचं जी कपॅसिटी आहे पाणी कॅरी करायची, तिच्या अकॉर्डिंग तिच्या प्लॅनिंगला तिच्या पाण्याच्या मेन स्रोतापर्यंत उतरण्यासाठी झेड शेपचा आकार देऊन ती उंची गाठली गेलेली आहे. तर ही जी स्टेपवेल आहे ती जवळजवळ 10 गुंठ्याच्या एरियामध्ये बांधली गेली होती आणि ती उतरण्यासाठी जवळजवळ 40 फूट खोल जावं लागलं होतं. तर आता इमॅजिन करा, तिच्यामध्ये पावसाळ्यात जेव्हा पूर्ण पाणी भरेल तर ते पाणी पूर्ण गावाला आणि प्रभागाला किती दिवस यूज होईल. तर हाच मुख्य मुद्दा आहे की ह्या बारावांचं संवर्धन व्हावं, त्या आज परत वापरात याव्या. त्या वापरात आल्या तरच हे नॅचरल जलस्रोत जे आयडेंटिफाय करून त्याच्या भोवती हे स्टेपवेलचं कल्चर तयार केलं गेलं एकेकाळी, ते जिवंत होईल. आणि स्टेपवेल्स ह्या फक्त पाणी स्टोअर करण्यासाठी नाही, तर त्या एरियातली, त्या गावातली एक कल्चरल सिस्टीम होती. तिथे येऊन लोक एकत्र यायचे, गप्पा मारायचे, तिथे वेगवेगळ्या देवाणघेवाणी व्हायच्या, फेस्टिवल सेलिब्रेट व्हायचे. हे आज कुठेतरी थांबलंय. ते करण्यासाठी आणि हा वारसा पुढच्या पिढ्यांना आपण दाखवणार कसा जर तो आजच टिकला नाही. तर हे एक जिवंत उदाहरण आहे याचंच. आपण आता जिथे उभं आहोत ही गिरणारे गावातली एक बारव आहे. ही बारव अत्यंत जुनी आणि आजपर्यंत वापरात असलेली बारव आहे. हे तिचं एक वैशिष्ट्य आहे. इथे तुम्ही बघत असाल तर आपल्याला इथे पाईप दिसतात ज्यात मुख्य जलस्रोतापर्यंत आहेत. तिथून रोज पाणी घेतलं जात आहे आणि गावकरी आजही त्या पाण्याचा वापर करतात. त्यामुळे हा जलस्रोत रिचार्ज होत असतो आणि तो वापरात आहे आणि तो जिवंत आहे. हे होत नाहीये
बाकीच्या बारावांबद्दल. बऱ्याचशा बारावा ह्या आज फक्त एक पडलेलं स्ट्रक्चर, पडकं स्ट्रक्चर म्हणून बघितलं जातं आणि कालांतराने त्याला बुजून त्याच्यावरती नवीन स्ट्रक्चर्स येतात, नवीन डेव्हलपमेंट येते. तर ह्या पाण्याचे जलस्रोतांसाठी पूर्वी एकेकाळी जे महत्त्वाची कामं झाली होती, कारण त्यांना एक वारसा म्हणून बघितलं जात होतं. आज आपण त्यांना लायबिलिटी म्हणून बघत आहोत. हे बदलायचं असेल तर त्याचं कन्झर्वेशन व्हावं, सर्वप्रथम त्याचं डॉक्युमेंटेशन व्हावं. जेव्हा ते पुस्तकात किंवा कुठल्या ठिकाणी तरी तो एक महत्त्वाचा एक मुद्दा बनू शकतो, पुढच्या पिढ्यांना अभ्यासासाठी त्याचं एक कुठेतरी रेकॉर्ड बनू शकतं. त्यासाठी प्रथमतः डॉक्युमेंटेशन केलं गेलं पाहिजे. आम्ही जेव्हा डॉक्युमेंट करतो तेव्हा प्रत्येक गोष्ट बघितली जाते की गावाच्या पूर्ण रचनेमध्ये ही बाराव कुठे प्लेस केली गेली. त्याचंही काही कारणं असतात. गावाच्या मुख्य स्थानी असते, कधी गावाच्या बाहेर असते. त्या पाण्याचा वापर कसा त्याच्यावरती त्या बारावेची प्लेसमेंट असते. त्या लोकेशनिंग केल्यानंतर त्याच्या आतमधला त्याचा ॲक्सेस कसा असतो, तो त्याच्या पाण्याच्या खोलीवरती पूर्ण वर्षभर ते पाणी कसं वापरलं जाणार आहे गावकऱ्यांसाठी, त्याच्यानंतर त्याचं डिटेलिंग असतं. आपण प्रत्येक बारावामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने असतं. इथे तुम्ही बघाल तर त्यांनी गावातल्या देवता, छोट्या छोट्या देवता असतात. इथे अहिल्याबाईंचा फोटो आहे. तर ह्या डिटेलिंग सांगतात की त्या बारावेशी गावकऱ्यांचे असोसिएशन तयार केलेली गेलेली असते. तुम्ही पाटण, गुजरातच्या ज्या सेलिब्रेटेड वाव आहेत, म्हणजेच बावड्या आहेत, त्यांच्यामध्ये आपल्याला विविध डिटेलमधले स्कल्पचर्स दिसतात. डिटेलिंग त्यामध्ये केलं गेलं आहे स्टोनमध्ये. तर हे सगळ्या गोष्टी सांगतात की त्या बारावची किती मोठी असोसिएशन गावकऱ्यांबरोबर होती. आज ते कुठेतरी थांबलं आहे आणि ते जर आपल्याला पुढच्या पिढ्यांना दाखवायचं असेल तर याचं नक्की संवर्धन व्हायला हवं. आणि त्याच्याकडे आता आज आपण नीती आयोग आणि वर्ल्ड बँक, वर्ल्ड रिसोर्स बँक यांचंसुद्धा म्हणणं आहे की जलस्रोतांचं जे यूजमध्ये जे नाही आहेत त्याच्यामुळे सगळ्यात मोठा वॉटर स्ट्रेस हा जगात निर्माण झालेला आहे. त्यांच्याकडे पुन्हा लक्ष दिलं गेलं पाहिजे. वॉटर रिचार्ज सोर्सेस जे काही आहेत, जलस्रोत जे आहेत, त्यांच्यावरती काम व्हायला हवं. थँक्यू. याच पार्श्वभूमीवर छायाचित्रण तसेच 2D, 3D रेखाचित्रांच्या माध्यमातून बारवांचे दस्तऐवजीकरण करून हा वारसा जतन करण्याचे काम सुरू आहे. योग्य संवर्धन केल्यास या बारवा भविष्यात पाण्याचे महत्त्वाचे स्रोत ठरू शकतात, असेही त्यांनी यावेळी सांगितले. दीपक पगारे, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.